आज येलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज। अरुणाचल प्रदेश नंतर अजितदादांचा पक्ष लढवणार जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक। 25 जागांवर उमेदवार करणार उभे, पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। पिढा जाऊ दे, माझ्या भावाचं राज्य येऊ दे। रक्षाबंधनानिमित्तानं सुषमा अंधारेंकडून जुने फोटो शेअर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण, आपल्या पवित्र नातं हे कायम दृढ राहावं। ट्विट करत राहुल गांधींच्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। बहीण प्रियंका गांधींसोबतचा फोटोही पोस्ट। पुण्यातल्या बहिणींनी एकमेकींना राखी बांधली। जिजाऊ सावित्रीबाई अहिल्यादेवी यांच्याकडून प्रेरणा, सुरक्षेचं वचन देत रक्षाबंधन साजरं। जळगावच्या शिरसाळा ते बोदवड रस्त्याची दयनीय अवस्था, मोठमोठे खड्डे असूनही बांधकाम विभागाचं दुर्लक्ष। रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा। हिंगोलीमध्ये जिल्हा परिषदेत शाळेच्या पोषण आहारामध्ये काळा बाजार। खिचडीसाठी आणलेल्या तांदळाची मुख्याध्यापकाकडून विक्री, विद्यार्थ्यांनी उघडकीला आणला प्रकार। हिंगोलीमध्ये गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे आग, मायलेकी भाजल्या। ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मायलेकी वाचल्या। गॅस सिलेंडरची नियमित तपासणी करण्याचं आवाहन। पुण्यामध्ये विद्युत वायरचा शॉक लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू। कोंढवा परिसरातली घटना, रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरलं वायरचं करंट। पुण्यातील विमाननगरच्या फिनिक्स सिटी मॉलला बॉम्बनं उडवण्याची धमकी। धमकीचा ईमेल, अज्ञात ईमेल पाठवणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये 3 संशयित बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात। इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एटीएस कडून पुढचा तपास सुरू। गोंदियात बापाकडून मुलाची हत्या, दारूच्या नशेत मुलाचं वडिलांशी भांडण। कडाक्याच्या भांडणामध्ये बापानं डोक्यात दगड हाणताच मुलगा गतप्राण।